वणी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। वणी येथील बिरसा मुंडा चौकात या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आदिवासी बांधवांनी निसर्ग पूजेने कार्यक्रमांची सुरुवात करतात। प्रथमतः दहन पूजा यांच्या भीमराज धुम, परशुराम भोये, भगवंत मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही दान आणि निसर्ग पूजा करण्यात आली। तसेच आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। आदिवासी झेंड्याचे पूजन करून ध्वजारोहण खासदार भास्कर बगरे, युवा नेते गोकुळ झिरवाळ आणि मान्यवरांनी केले। तसेच लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। या मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, वह्या, शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। लहान मुलांनी आकर्षक असे आदिवासी पेहराव केला। चौकात वणी आणि परिसरातील इतर आदिवासी बांधव तसेच शहरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम साजरा केला। वणी येथे कोणताही कार्यक्रम असो, सर्व धर्म समभाव एकोप्याचे दर्शन घडत असते। सर्व धर्माचे, समाजाचे समाजबांधव एकत्रित येत हा उत्सव साजरा करतात। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। खासदार भास्कर बगरे, लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, विद्यमान उपसरपंच विलास कड, प्रशांत कड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे, किरण गांगुर्डे, राकेश थोरात, नामदेव गवळी, विजय बर्डे, विमल बागुल, परशुराम भोये, बबिता गांगुर्डे, अब्बासाहेब देशमुख, रवी कुमार सोनवणे, राकेश थोरात, गणेश देशमुख, बाळासाहेब घडवचे, राजेंद्र गोतरणे, संतोष रेहरे, सतीश जाधव, अमोल देशमुख, मंगला चौधरी, बिरसा जोपळे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरसा मुंडा संयुक्त जयंती कमिटीने परिश्रम घेतले। घ्यावी लागतील अशी सगळी तोलामोलाची मंडळी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि समोरही सगळेच मान्यवर मंडळी उपस्थित आहे। मी सर्व बंधू भगिनी, मी सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर म्हणजे आज त्रिवेणी संगम 9 ऑगस्टचा आहे, कारण एका बाजूला जगामध्ये आदिवासी दिन साजरा होत असताना आजचा दिवस हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 9 ऑगस्ट या दिवशी खऱ्या अर्थानं इंग्रजांना हकलून लावण्यासाठी क्रांती झाली आणि म्हणून हा 9 ऑगस्टचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या माता भगिनी आहे की भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आज रक्षाबंधन हा सण आहे आणि असे तिन्ही महत्वाचे सण आज या दिवशी होत आहे। या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। बोलण्यासारखं खूप आहे। आदिवासी दिन का साजरा केला जातो, या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की हा दिन फक्त साजरा करणं किंवा मिरवणुका काढणं इथपर्यंत मर्यादित न ठेवता आपला विकास झाला पाहिजे। आपण अजूनही खूप प्रगतीच्या मागे आहोत, कारण आपण सुदैवाने या परिसरामध्ये राहतो, आपला बऱ्यापैकी विकास आहे, परंतु ज्यावेळी बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क नाही अशा पद्धतीचे जीवन जगतोय। आणि म्हणून माझी सर्व आदिवासी बांधवांना विनंती की आपण थोडंसं आता आपली प्रगती, आदिवासी म्हणजे काय की आधी काळामध्ये आपला वास होता किंवा या देशाचे किंवा या जगाचे मूळ निवासी कोण होते, आदिवासी होते, परंतु आपण आपली एका बाजूला संस्कृती सांभाळली पाहिजे, आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजे, परंतु आधुनिकतेकडे लक्ष दिलं पाहिजे। शिक्षण असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या खऱ्या अर्थानं करून या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी ह्या जगामध्ये आदिवासी दिन साजरा होतो। त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ऑगस्ट क्रांती। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।